वर आता फोटो सेशनला सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नसल्याने फोटो सेशन रद्द करण्यात आलेलं होतं। मात्र जयंत पाटील यांनी संतप्त सवाल विचारल्यानंतर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 12 वाजता फोटो सेशन होईल असं सांगितलं होतं आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील संपूर्ण सभागृहाला 12 वाजता फोटो सेशनसाठी उपस्थित राहण्याची विनंती केली होती। त्यानुसार आता हे सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। आपण पाहतोय की सर्वच पक्षांचे आमदार फोटो सेशनसाठी आता विधिमंडळाच्या पायऱ्यावर उपस्थित आहेत आणि छगन भुजबळ हे देखील आता या ठिकाणी आल्याचं आपण पाहतो आहोत। अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे सध्या आपल्यासोबत आहेत। गजानन, काही वेळापूर्वी आपण पाहिले की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नसल्याने फोटो सेशन रद्द करण्यात आलेलं होतं। मात्र आता पुन्हा एकदा या फोटो सेशनला सुरुवात झाली आहे। नक्कीच या सरकारचं नागपुरातील हे शेवटचं अधिवेशन आहे, त्यामुळे फोटो सेशनला एक आगळं वेगळं महत्त्व आहे। सगळे आमदार जे आहे ते फोटो सेशनसाठी आलेले आहे। थोड्या वेळापूर्वी फोटो सेशन नियोजित होतं, परंतु विधानसभा अध्यक्ष आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री फोटो सेशनला आलेले नव्हते। परंतु आता पुन्हा थोड्याच वेळात मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष या ठिकाणी येणार फोटो सेशनला येणार आहेत आणि इतर जे आमदार आहेत ते फोटो सेशनला आपापल्या जागी उभे झालेले आहे। ऐतिहासिक फोटो सेशन असेल, कारण की राष्ट्रवादीची 2 गटात विभागणी झाली, शिवसेनेचं 2 गटात विभागणी झाली आणि एक आगळं वेगळं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं आणि त्याचं नागपुरातलं हिवाळी अधिवेशनाचं शेवटचं फोटो सेशन, त्यामुळे या फोटोला आगळं वेगळं महत्त्व। सगळे आमदार जे आहे ते मेमोरीज म्हणून या ठिकाणी फोटोसाठी आलेले आहेत आणि थोड्याच वेळात फोटो सेशन जे आहे ते या ठिकाणी सुरू होणार आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाचे नेते जे आहेत थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचणार आहेत। थोड्या वेळापूर्वी पण सगळे आमदार एकत्र आले होते, परंतु विधानसभा अध्यक्ष नसल्यामुळे नक्कीच गजानन, तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। या ठिकाणी आमदार आता उपस्थित झालेले आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील, त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष देखील या ठिकाणी उपस्थित होतील।